कोण घेणार आहे? घेणार कोण आहे? गेली 9 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह चाललेला असतो। अतिशय उत्साहात असा हा सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस काल्याचे कीर्तन। परंतु काल्याचे कीर्तन करत असताना काल्याच्या कीर्तनाच्या पूर्वी ग्रामस्थ मंडळ जामगाव साहित्य युवा जामगाव यांच्या वतीनं काही आम्ही गेली 9 वर्ष संकल्प केलेला आहे। पुनर्वसन होऊन परळी विभाग विस्थापित झाल्यानंतर जी नाळ जुडलेले परळी विभागाशी ती नाळ कायम ठेवायचं काम जामगावच्या साहित्य युवा मंडळ आणि ग्रामस्थांनी
निर्धार केला आणि गेली 9 वर्ष आमच्या परळी विभागातून जी रत्न समाजासाठी जे जे काही चांगलं काम करतात त्या रत्नांना उर्मोडी रत्न देऊन आम्ही सन्मानित करत असतो. खरं तर प्रत्येक जण हा जीवन जगत असताना विविध क्षेत्रामध्ये काम करत असतो. त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचं सन्मान व्हावा की जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यामध्ये समाजासाठी काम करत असताना त्याला प्रेरणा मिळावी. या हेतूने साहित्य युवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि या उर्माडी रत्न पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित करत असतो. विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गुरुवारे साळुंके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. तसेच पंचायत समिती उपसभापती यांचे मालक गणेशजी जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करू. तसेच आमचे परममित्र परळी विभागामध्ये युवकांचं प्रेरणास्थान समग्र युवा मंचच्या माध्यमातून प्रत्येक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आदितीचं स्वागत आणि अभिनंदन करायचं आपले सर आदिती. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक मिनिट. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज हा पुरस्कार घेताना माझ्या मनात आनंद, कृतज्ञ आणि अभिमान या तिन्ही भावना एकत्र आल्या आहेत. आणि हा पुरस्कार फक्त माझा नसून माझ्या आई वडिलांचा आणि कुटुंबाच्या सर्वांचा आणि सर्व गावकऱ्यांचा आहे. मी गावाला आले आणि मनासाठी एकदम अभिनंदन. तेच खूप जास्त महत्वाचं होतं. हा पुरस्कार त्याच्यासमोर काहीच नाही. जेव्हा लोक येऊन अभिनंदन करतात, जेव्हा लोक येऊन अभिनंदन अभिमान असतो तो जास्त महत्वाचा आणि जास्त मोठा आहे. आणि असेच पाठीशी उभे राहा म्हणजे सगळ्या मुलींना पुढे प्रेरणा मिळेल काहीतरी करण्याची. त्यामुळे धन्यवाद. थँक्यू सर. थोडं पुढे तुमचा होता विषय. जोरदार टाळ्या वाजवून मुंबई चौधरी यांचं आपण अभिनंदन करूया. याचा पहिला टाकायचं तिथं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ईश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. समोर बघा. रामकृष्ण हरी मंडळी. व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय मान्यवर श्री साई दत्त युवा मंडळ मुंबई पुणे जामगाव व ग्रामस्थ मंडळ जामगाव यांचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व माता भगिनी
आणि माऊली भक्तांनो, तुम्हा सगळ्यांना सिद्धी गणेश निकमीचा सुप्रेम नमस्कार. आज उलमोडी रत्न हा पुरस्कार स्वीकारताना मला खरोखरच खूप आनंद होतोय. एकीकडे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न होतोय आणि त्याच पवित्र वातावरणात उलमोडी रत्न या पुरस्काराने माझा सन्मान होतोय, ही माझ्यासाठी खरोखरच अत्यंत आनंदाची आणि अविस्मरणीय गोष्ट आहे. हा पुरस्कार फक्त माझा नाही तर माझ्या कुटुंबाचा, माझ्या रोहडगावचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या माझ्यावरच्या प्रेमामुळेच आज मी इथे उभी आहे. हा पुरस्कार फक्त पुरस्कार नाही तर आपल्या माणसांनी मायेने, प्रेमाने केलेला माझ्या कलागुणांचा गौरव आहे. माऊलींच्या या भूमीत आज उलमोडी रत्न मला मिळाला हा खरोखरच माझ्या कलेला मिळालेला विठ्ठल रखुमाईचा आशीर्वादच आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माणसांचे शब्द अमृतासारखे असावे आणि बोलणं लोकांचं कल्याण करणार असावं. माझ्या वक्तृत्वातून आणि कवितेतून मी नेहमी हाच प्रयत्न करत असते. इथून पुढे सुद्धा माझ्या भावना मांडण्याचा, समाज प्रबोधन करण्याचा आणि समाजापर्यंत प्रेरणादायी संदेश पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशीच या पवित्र मंचावरून आज तुम्हा सगळ्यांना ग्वाही देते. उलमोडी धरण जसं परळी भागाला, परिसराला समृद्ध करतं, तसाच उलमोडी रत्न हा पुरस्कार माझ्या आयुष्याला, माझ्या कला प्रवासाला समृद्ध करणार यात काहीच शंका नाही. आज मला इथे येता आलं हे खरोखरच माझं सौभाग्य आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही मला इथे बोलवलं, या पुरस्कारासाठी पात्र समजलं, त्याबद्दल साईदत्त युवा मंडळ मुंबई पुणे जामगाव, ग्रामस्थ मंडळ जामगाव तुम्हा सगळ्यांचे आभार मानते आणि तुमच्या हातून घडणारे सामाजिक कार्य असेच निरंतर सुरू राहो हीच सदिच्छा व्यक्त करते. माझ्या शब्दांचा पूर्ण विराम देताना विठ्ठल रखुमाई चरणी हीच प्रार्थना करते की दुरितांचे दिव्य जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात राम कृष्ण हरी. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तमोती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तमोती विठ्ठलाची. काय तुझी सांगू श्रीरंगा, काय तुझी सांगू श्रीरंगा, संसाराची बंधारी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून आहे माय चंद्रभागा, डोळ्यातून आहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आणि विठ्ठला माय बाबा, अभंगाला जोड टाळाची पणाची, अभंगाला जोड टाळाची पणाची, माऊली तमोती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तमोती विठ्ठलाची.
नेहमी समाजाप्रती ऋण त्यांचे जडलेले असतात आणि कायम समाजासाठी काही ना काहीतरी करत असतात. आदरणीय भैयासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरांना या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य भाजपचं तिकीट मिळालं आणि ते चांगल्या मताधिकारी निवडून आले. एका जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी आदरणीय सर्वांना रामकृष्ण हरी. खर तर एवढा मोठा सप्ताह, त्या सप्ताहामध्ये मी तुमच्याशी काहीतरी हितगुज करणं हे खऱ्या अर्थानं जरा अंतर पडतंय असं वाटतंय मला महाराज. कारण महाराजांना तुम्हाला ऐकायचे. या 3 रत्नांना पुरस्कार मिळाला, या 3 रत्नांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या. कारण मी खरोखर उरमोडी करत नाही. कारण मी रमेश देवरेंना अजितदादांचे बॉडीगार्ड असल्यापासून पाहतोय. त्या अजितदादांपासून अजित चव्हाणपर्यंत असा त्यांचा प्रवास चालू आहे. आणि त्या प्रवासात माझे पाठीराखी म्हणून कायम माझ्या बरोबर राहिलेले रमेश दादा. दीपक वासुदेवांच्या बद्दल सांगायचं झालं तर मंत्रालयात गेल्यानंतर पहिल्यांदा हातात माईक आणि बोला म्हणजे आपले प्रश्न मांडणारा आपल्या मातीतला माणूस. आणि हा माणूस कारण आपल्या गाव उंचीवर गेलं, हे जामगाव माझं गाव आहे असं म्हणून प्रत्येक वेळेला एकत्र आणण्याची जी मुंबईकरांची जी खासियत आहे ते परळी भागातल्याच लोकांनी करावी. कारण परळी भागातील लोक खऱ्या अर्थाने एकीनं एकजुटीनं राहतात, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, भैयांच्या कार्यकर्त्याला या गावानं भरघोस असं मतदान केलं आणि मला निवडून दिलं. मी यामध्ये नौका होतो, पूर्णपणे नवीन असलेला माणूस. माझ्यासाठी रमेश दादा रात्री 1 वाजता इथून मीटिंग घेतात, लोकांशी बोलतात. हे म्हणजे मला दिदीनं सांगितलं, दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्म सूर्य पाहावं, जो जे वांचिल तो ते लाभो, प्राणी जात. हे ज्ञानेश्वर महाराजांची उक्तीप्रमाणे खरोखरच इथल्या सगळ्यांना जे जे लाभ पाहिजे ते या अखंड नाम सप्ताहाच्या निमित्तानं मिळत राहू. मी माझ्या पद्धतीनं माझ्या परीनं सेवा करण्याची तुमची 100% प्रयत्न करणारच आहे. पण या निमित्तानं महाराज माझी एक छोटीशी सेवा ₹11,001 आपल्या पारायणासाठी मी आज या निमित्तानं देतोय. आणि आजच नाही, आपला अखंड सप्ताह कायम चालू राहणार आहे. ही दरवर्षी देणगी अशीच आपल्याकडे चालू राहील. अशी मी असेल नसेल म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी कधीच इथं येणार नाही. मी तुमचा एक कार्यकर्ता, रमेश दादांचा एक लहान भाऊ, दीपकचा एक लहान भाऊ, या ग्रामस्थांचा एक कार्यकर्ता म्हणून मी इथं कायम येईल. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर कधीच या विभागात न येता आपला तुमचा एक मित्र म्हणून येईल. मित्राला नेहमी म्हणजे तुम्ही जसं मनमोकळेपणानं बोलता तसं मनमोकळेपणानं आपण एकमेकाच्या सुखदुःखात एकत्र येऊया. या माऊलीच्या निमित्तानं मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, तुमच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली. महाराज तुमचं कीर्तन ऐकण्याचा योग मला आज या ठिकाणी येतोय. हे सगळं ग्रामस्थ मंडळ, जामगाव मुंबईचं ग्रामस्थ मित्र मंडळ यांच्यामुळे होतंय, माता भगिनींच्यामुळे होतंय. आणि खऱ्या अर्थाने जाता जाता सांगतो, मी एक शिक्षक असल्यामुळं महिलांनी भरपूर शिकलं पाहिजे. डॉक्टर आदिती ही तुमच्या गावातली पहिली डॉक्टर जरी असली तरी अशा अनेक डॉक्टर झाल्या पाहिजेत, अनेक इंजिनियर झाल्या पाहिजेत, अनेक वकील झाल्या पाहिजेत. तिची आपण प्रेरणा सगळ्यांनी घेऊया आणि कुटुंबातली प्रत्येक मुलगा असू द्या नाहीतर मुलगी असू द्या ती शिकवूया, पुढे नेऊया आणि यांच्या ताब्यात घेऊया. ही मुंबईची मंडळी खूप त्यांना रत्नच तयार करतील असा मला विश्वास आहे. त्यासाठी लागणारी सगळी मदत, शैक्षणिक मदत मी करायला तुमच्यासाठी तयार आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरवर्षी दादांचा या पारायण सोहळ्याला अगदी मोठा हातभार असतो. पुंडली गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊलीचा सन्मान होतोय. तसेच फौजी सातारा पोलीस आदरणीय अरुण वाघजी आमचे सहकारी मित्र साळेगावचे सुपुत्र विनोदजी मोरे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच लक्ष्मण देवरे चेअरमन विकास
थांबू नको त्याचा नाही काय लक्ष्मण देवरे चेअरमन विकास सोसायटी साईड यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. एक्साइज डिपार्टमेंट सातारा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या गावामध्ये काय किंवा भागामध्ये जर काय अडचण आली की पहिला फोन अरुण फौजींना केला की मग अगदी त्यातून मार्ग मिळत असतो. असे अरुणजी फौजी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.